नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर वैयक्तिक रीडिंग करून घ्यायचं असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी प्रश्नासाठी अंकशास्त्र ज्योतिषशास्त्राद्वारे काही मार्गदर्शन हवं असेल तर जो व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर किंवा जो ईमेल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर तुम्ही प्रश्न पाठवू शकता आणि त्याद्वारेच तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मिळेल. आज आपण कुंभ राशीचं रीडिंग करणार आहोत. चला तर पाहूया रीडिंग काय म्हणतं आहे. रीडिंगमध्ये कार्ड्स आली आहेत. क्वीन ऑफ कप्स, 10 ऑफ कप्स, द मून, 4 ऑफ वँड्स, 6 ऑफ स्वॉर्ड्स, द चॅरियट, 6 ऑफ पेंटॅकल्स, 6 ऑफ वँड्स. तुमची आत्ताची ऊर्जा खूपच छान आहे. तुम्ही स्वतः प्रेमळ आहात. सगळ्यांची काळजी घेत आहात. कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींचं प्रेम जिव्हाळा तुम्हाला मिळत आहे. एक आनंदी वातावरण सध्या आहे. तुम्ही कदाचित येत्या काही दिवसात जास्त भावूक होऊ शकता किंवा असं आपण म्हणू शकतो की तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर कुठेतरी फिरायला जाल, मजा मस्ती कराल, दिवस साजरा करा. 6 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्डसुद्धा सांगतं आहे की काही प्रवास होऊ शकतो. द चॅरियटचं कार्डसुद्धा प्रवासाबद्दलच सांगतं आहे. बऱ्याचशा कार्डमध्ये पाणी आहे. यावरून असं वाटतं आहे की तुम्ही एखाद्या समुद्रावर किंवा रिसॉर्टच्या ठिकाणी जाणार आहात. असं सुद्धा असू शकतं की तुम्ही तुमच्या कामाच्या निमित्ताने प्रवास करणार आहात. तुम्हाला कामात यश मिळेल, केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल किंवा तुम्हाला या प्रवासामुळे फ्रेश वाटेल, मन प्रसन्न राहील, तब्येत उत्तम राहील. असा जर कामाच्या निमित्ताने प्रवास होणार नसेल तर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर कुठेतरी प्रवास कराल. एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात प्रेमाच्या भावना निर्माण होऊ शकतात. तुम्ही भावूक होऊ शकता. हे नातं तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. तुम्ही व्यक्त व्हाल असंही नाही. पण या कार्डची ऊर्जा अशी सांगते की तुम्ही अशी भावना तुमच्या मनात निर्माण होऊ शकते.
मार्गदर्शनासाठी आपण इथे 3 कार्ड नेहमीप्रमाणे काढले आहेत. पण या रीडिंगमध्ये तशी काही समस्या नसल्यामुळे मार्गदर्शन असं काही नाही आहे. पण जी काही कार्ड्स आली आहेत, ॲडव्हेंचर, टर्निंग इन आणि ट्रान्सफॉर्मेशन, ती कार्ड सांगत आहेत की तुम्ही फिरायला जाल तर तिथे काही साहसी कराल. तुम्हाला शांत वाटेल, बदल आवडेल किंवा जर तुम्ही शांत वृत्तीचे असाल, फार कोणात मिसळणारे नसाल, तर या प्रवासाच्या निमित्ताने तुम्ही अनेक माणसांमध्ये मिसळाल, मजा मस्ती कराल आणि हा बदल तुमच्यासाठी परिवर्तनच ठरेल.